बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी। अंबरनाथ शहरातील सिद्धार्थनगर परिसरात सुरू असलेल्या रिडेव्हलपमेंट प्रकल्पात मोठ्या प्रमाणात उत्खनन करून शासनाची रॉयल्टी बुडवल्याचा आरोप करत ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे शहराध्यक्ष संजय प्रसाद यांनी गेल्या 8 दिवसापासून आमरण उपोषण सुरू ठेवले। या प्रकरणात प्रशासन हलगर्जीपणा करत असल्याचा आरोप आंदोलनकर्ते संजय प्रसाद यांच्याकडून करण्यात आला। दरम्यान उपोषणाच्या 8व्या दिवशी प्रहार जनशक्ती पक्षाच्या माध्यमातून उपोषणास जाहीर पाठिंबा दर्शविला आहे। तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे अंबरनाथ शहराध्यक्ष आलम खान यांनी संजय प्रसाद यांच्या मागण्यावर तातडीने निर्णय न घेतल्यास रस्त्यावर उतरून रस्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला। तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट स्वप्नील पाटील यांनी बिल्डरला इशारा देत संजय प्रसाद यांच्यावर खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न झाल्यास संपूर्ण प्रहार जनशक्ती पक्ष त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील असे मत व्यक्त केले। मात्र आता तरी प्रशासनाला जाग येते की नाही याकडे शहरवासियांचे लक्ष वेधले आहे। मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ। बघा, सदर प्रकरणी हे संजय प्रसादजी या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत। तर तो जो मुद्दा आहे तो त्या ठिकाणी असलेले जे गरीब वस्ती आहे त्या वस्तीमधली जी नाली आहे ती बुजवण्यात आलेली आहे। त्याच्यामुळे पावसाळ्यामध्ये जर अतिप्रमाणामध्ये पडतो तर त्या वस्तीमध्ये पाणी शिरून त्या लोकांचे आतोनात हाल होणार आहे आणि त्यामुळे या ठिकाणी हे उपोषण चालू आहे। एखादा कोणतरी बिल्डर येतो किंवा असोसिएशन येते आणि खंडणी मागितली, हे मागितली, ते सगळे प्रकार वेगळे आहेत की जर त्याच्यामध्ये काही जर पुरावे असोसिएशन कडे असतील किंवा काय तर त्यांनी गुन्हा दाखल करावा। पण जर गरिबाचा प्रश्न उचलल्यानंतर एखाद्या कोणत्या गोरगरिबाचा प्रश्न ज्यावेळी उचलला जातो त्यावेळी जर अशा प्रकारचे खोटे नाटे आरोप जर कोणते झोलाछाप बिल्डर करत असतील तर त्याचा आम्ही तीव्र शब्दामध्ये निषेध करतो। आणि प्रसादजी एकटे नाहीये, त्यांच्यासोबत संपूर्ण आमची संघटना आहे, आमचे राष्ट्र कल्याण पार्टी देखील आहे। जर काही चुकीचं घडलेलं असेल, त्या ठिकाणी पैशाचा गैरव्यवहार होत असेल तर यांनी बिल्डरांनी गुन्हे दाखल करावे ना। पण जर त्याच्या विरोधामध्ये जर पोलीस प्रशासनाला हाताशी धरून जर खोटा गुन्हा एखादा दाखल झाला तर याच्या पुढची गाठ ही प्रहार पक्षासोबत असणार, प्रहार संघटनेसोबत असणार, बच्चू भाऊ सोबत असणार, याचा आम्ही तुमच्या बघा। सर्वप्रथम आता आम्ही अमित पुरीजींशी बोललेलो आहे, त्यांनी त्या प्रकरणामध्ये रॉयल्टीचा विषय आहे, रॉयल्टी बुडवली गेलेली आहे। हे मोठे मोठे बिल्डर जे आहेत ते शासनाचा महसूल बुडवत आहे आणि शासनाचा महसूल बुडवत असताना जर एखादा सामाजिक कार्यकर्ता तो प्रश्न जर उपस्थित करतो आणि त्याला जर अशा प्रकारे दाबलं जात असेल तर हे अतिशय चुकीचं आहे। आम्ही अमित पुरीजींशी पण बोललो, अमित पुरीजींनी आता सुनावणी लावायला घेतलेली आहे आणि सुनावणी लावल्यानंतर तात्काळ त्यांना सांगितलंय की त्या सातबाऱ्यावरती इतर अधिकारामध्ये तुमचा जो महसूल बुडवला गेलेला आहे त्याची नोंद करण्यात यावी आणि अशा स्वरूपाचं पत्र आम्हाला या ठिकाणी द्यावं। नक्कीच आम्ही पाठिंबा देतोय आणि सक्रियपणे पाठिंबा देतोय। या प्रकरणामध्ये जे काय होईल त्यासाठी संघर्षासाठी उभं राहण्याची ग्वाही मी या ठिकाणी देतो। जनतेच्या सोबत, सामान्य नागरिकाच्या सोबत, त्या ठिकाणी असणाऱ्या गरीब वस्तीतल्या सर्व लोकांच्या सोबत आम्ही शेवटपर्यंत उभं राहू याची ग्वाही मी या ठिकाणी। नमस्कार। जिस तरह से ऑलरेडी हमने देखा कि ये प्रसाद जी लास्ट 8 दिन से यहाँ आमरण उपोषण पे बैठे हुए हैं और आमरण उपोषण बैठे मतलब उन्होंने कुछ भी खाया पिया नहीं है। उनकी हालत कैसी होगी तो हमको जिस तरह से ऑलरेडी हमको पता चला, कॉल आया तो हम इस तरह का संज्ञान लिए और पत्र बना के भी लेके आए हैं ऑलरेडी कि हम उनको समर्थन पत्र देंगे। और हमारे जिला अध्यक्ष एडवोकेट स्वप्नील पाटिल साहब और शैलेश तिवारी जी, तो मैं उनका धन्यवाद देने होगा कि ऑलरेडी समय निकाल के आए सर नायक के बाद और इस तरह से मुद्दा को उठाया। और अभी जिस तरह से हमारे साहब ने ऑलरेडी बात किया है तहसीलदार अमित पुरी साहब से, तो उन्होंने आश्वासन दिया है कि अभी मैं ऑलरेडी जो यहाँ के नायब तहसीलदार हैं उनको भेज रहा हूँ। लेकिन मैं बोलना चाहूंगा कि जिस तरीके से ऑलरेडी प्रसाद जी बैठे हुए हैं, उनको कोई 8 दिन से उनको कोई बातचीत करने नहीं आया, तो क्या इंतजार कर रहे हैं हमारी प्रशासन कि ये मर जाए, इनकी बलि चढ़ जाए तब वो आएंगे। और जिस तरीके से मैंने देखा कि लास्ट के कुछ दिनों में कुछ बिल्डर एसोसिएशन है जिस तरह से ये रवैया अपनाया है, तो ऐसे अगर जिस तरह से उन्होंने खंडनी का आरोप लगाया 25 लाख का, आज 4 दिन हो गया है, उनके पास कोई पुरावा है तो क्यों नहीं लेके आ रहे हैं? मतलब ये धमकाने डराने की कोशिश कर रहे हैं कि अंबरनाथ का कोई समाज सेवक बिल्डर लॉबी के खिलाफ कुछ बोले मत। बिल्डर लॉबी जिस तरह से देख रहे हैं कहीं ना कहीं आए दिन बिल्डर करप्शन के चार्ज लग रहे हैं, लोगों को आश्वासन देते हैं हम इतने दिन में घर दे देंगे, घर नहीं देते हैं, गवर्नमेंट की पूरी सरकारी जगह हड़प जाते हैं। तो बिल्डर लोगों को मैं बोलना चाहूंगा आप ईमानदारी से अपना काम कीजिए, अंबरनाथ में स्वागत है, लेकिन आप गलत तरीके से किसी तरीके से किसी एक आदमी जो गुनहगार नहीं है उसको फंसाने की कोशिश करेंगे तो प्रहार संगठन पूरी तरीके से आपके खिलाफ आंदोलन छेड़ेगी। और मैं प्रशासन को यह जवाब देना चाहूंगा
कि अगर आज से लेकर शाम तक के आगे इनका उपोषण नहीं तोड़वाया, क्योंकि 8 दिन हो गया इनको, तो प्रहार संगठन नाली हमारे जिलाध्यक्ष अरूण पाली साहब के नेतृत्व में और शैलेश तिवारी साहब के नेतृत्व में यह पूरा रोड को ब्लॉक कर देंगे। क्या होता है, क्योंकि आज कहीं ना कहीं अमरनाथ में एक इंसानियत जो है, एक सामाजिक संगठन जिंदा है। कोई संगठन कोई नहीं आ रहा है मदद करने के लिए, लेकिन हम हैं और हम आश्वास पूरी तरीके से इनको चेतावनी देते हैं। अगर आपने आज शाम तक उनका निवारण नहीं किया तो कल हम सुबह से लेकर के ये पूरा रोड ब्लॉक कर देंगे। तब तक नहीं बैठेंगे, हमारे को गुना दाखिल करना है, गुना दाखिल कीजिए, लेकिन इस तरह से किसी एक समाज सेवक की आवाज को अमरनाथ में दबने बिल्कुल नहीं देंगे और ये अमरनाथ में नहीं चलने वाला है। तो मैं प्रशासन से विनती करता हूँ और अमित पुरी साहब से और आईडी ये उमाकांत गायकवाड़ सेवक साहब से कि आप तुरंत इसका संज्ञान लीजिए और जो भी मामला है उसको निष्पक्ष जांच कराइए और बिल्डर का अगर दोषी पाता है तो उसके खिलाफ कार्रवाई कीजिए। मैं ये बोलना चाहूंगा और प्रसाद जी को बोलना चाहूंगा उनके पूरे परिवार को कि आप बिल्कुल अकेले नहीं है, हम पूरे आपके साथ है। प्रहार संगठन है जो जिस भी तरीके से हम आपके पीछे खड़े हुए हैं, कोई घबराने की जरूरत नहीं है। अगर आप ईमानदारी से काम कर रहे हैं तो प्रहार संगठन हमेशा आपके साथ रहेगी और आपको जितना हो सके मदद करेंगे। धन्यवाद। आज 8 दिवस झाले उपोषणाला, इथं प्रशासनाने कोणी पण आता आलेलं नाहीये मला बघायला आणि ते लोक मला असं वाटतंय की मी वर जायचं असं काहीतरी ते लोक बघतोय की मी मेल्यानंतरच त्यांचे डोळे उघडणार आहे। कारण की आम्ही एवढा प्रयत्न करून आमच्याकडे एवढं सगळं पुरावा असून सुद्धा प्रशासन आम्हाला याच्यामध्ये दखल घेत नाहीये। बिल्डरवर कुठल्याही प्रकारचं ते लोक कारवाई करत नाहीये आणि उलट माझ्यावरच ते लोक खोटा आरोप पण लावायचा प्रयत्न करतात। तर आता काय विचार करावा, सामान्य माणसाने जनतेसाठी आवाज उठवायचा का नाही उठवायचं? 20 लाखाचा जो खोटा आरोप लावले ते लोक की मी खंडणी मागितलंय 25 लाख रुपयाचं, मी नाही मला नाही दिला म्हणून मी त्यांच्या विरोधात मी आता उपोषणाला बसलोय। मी तर आधी पण सांगितलंय पत्रकार लोकांना की पैसे जर मी मागितलं होतं तर तेव्हाच ते लोक माझ्यावर गुन्हा दाखल का नाही केलं? पुरावा मी त्यांना विचारलं पण ते पुरावा सुद्धा सादर केलेला नाहीये। आज जवळजवळ 4 दिवस झालाय ते लोक पत्रकार परिषद घेऊन, जर त्यांच्याकडे पुरावा असते तर त्या लोकांनी त्या दिवशी मग गुन्हा दाखल करायला पाहिजे होते माझ्यावर। पोलिसांना मी तक्रार केलं होतं की 24 तासामध्ये त्या बिल्डर असोसिएशन म्हणजे बिल्डरचं मी नाव सुद्धा मी घेतोय, अंकित पटेल जे बिल्डर आहे पटेल आरपीएल रिअल्टीचा मेन ओनर आणि ज्ञानधर मिश्रा जे त्यांचे बिल्डर असोसिएशनचे कमिटी मेंबर आहे, संजय जाधव, या लोकांनी बरेचदा असं वक्तव्य पण वापरलं होतं माझ्या विषयावर की याला गजाल काढू, हे चीटर आहे, म्हणजे चरित्रावर त्यांनी दाग लावले, माझं चीटर म्हटले आणि मला गजाल काढण्याची भाषा केली ते लोक। तर मी हेच विचार करतोय की यार एक मी नागरिकसाठी आवाज उठवतोय, त्यानंतर हे लोक माझ्यावर एवढा सगळा आरोप लावतोय आणि माझ्या नावाची हे लोक जी बदनामी केलंय समाजामध्ये का? कारण की मी दलित आहे म्हणून, मी समाजासाठी आवाज उठवतो म्हणून माझा कुठेतरी आवाज दाबण्याचा ते लोक प्रयत्न करतात आणि मला उद्या जर का बरोबर झालं तर याची पूर्णपणे जबाबदारी तहसीलदार कार्यालय, नगर परिषद, नगर रचना आणि पोलीस प्रशासन हे सगळे जबाबदार राहणार आहे, एवढं मी फायनल सांगू इच्छितो। गेलं तर आमदार आणि नगराध्यक्ष हे लोकप्रतिनिधी असतात, जनतेच्या समस्यासाठी असतात, कुठं काय चाललंय आणि काय नाही हे मोठे मोठे वादे करतात, आम्ही हे करू ते करू। अरे आज मी 8 दिवसापासून इथं उन्हातान्हात मरतोय, खोटं वागण्याचं गाणं नाहीये। हे लोकप्रतिनिधी गेले कुठे? आतापर्यंत मला हे एवढं सुद्धा विचारायला आले नाही की तू इथं उपोषणासाठी का बसले, कशासाठी बसले, कोणा विरोधात बसले, तुला काय पाहिजे नाही, कमीत कमी एवढं तरी विचारावं। आज मी प्रहार संघटनेचे जे आमचे आलमभाई आहे, आमचे साहेब ठाणा ऍडव्होकेट स्वप्नील पांडे साहेब, ठाणे जिल्ह्यात पाटील साहेब, आपले ठाणे जिल्हा अध्यक्ष शैलेश तिवारी जे आमच्या सोबत आहे ते आम्हाला समर्थन देतात। मला खूप अभिमान वाटला की हे पण माझा या प्रश्नामध्ये ते दखल घेतलेला आहे, मला खूप अभिमान वाटलाय आणि हे आपल्या पूर्णपणे समर्थन करतात आहे। तर मी साहेबांना धन्यवाद म्हणेल, साहेब आपण दखल घेतले याच्यात आणि मी अपेक्षा ठेवणार की आपण माझ्यासोबत
असं पाठीशी खंबीर उभा राहणार आहे. त्या एरियाचा नगरसेवक पण आलेला नाहीये, पण आता चालू आहे. आता काहीतरी मी माझा पण प्रयत्न की